तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय, कुठल्याही प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीवरती जर का निफ्टीला पण बघायला गेलो ऑन अ डेल टाईम फ्रेम, तर आपलं मार्केट जे आहे ते ऑलरेडी ऑल टाईम हायला गेलेलं आहे. आणि आपण लास्ट डेमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की ज्यावेळी पण मार्केट हे जे रेंज बारकं तयार केलं होतं 22,550 आणि 22,350 ह्याच्या ही रेंज जी आहे, हे रेंजमध्ये जे आपण त्या डायरेक्शनला ब्रेकआउट येईल आणि जर का सस्टेन राहिला तर त्याच्यावरती एक मोमेंटम चांगली येऊ शकते. पण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, इथं एक हॅमर काइंड ऑफ पॅटर्न तयार झाला. कालच्या डेमध्ये आपण क्लिअर कट बोललो होतं की कालचा डेचा हाय आणि कालचा डेचा लो व्हेरी इम्पॉर्टंट. जर का हायच्यावरती मार्केट सस्टेन राहिलं देन एक चांगली मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल आणि लोच्या खाली सस्टेन राहिलं तर आपल्याला चांगली मोमेंटम डाऊन साईडला बघायला भेटू शकते. आणि आपण हे दोन लेवल पण मार्किंग केले होते. 22,008चे ज्यावेळी पण ब्रेकआउट होईल, सस्टेन राहील, त्यानंतर एक चांगली मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल. मार्केट ऑलरेडी ऑल टाईम हायला गेलं आहे. ऑलमोस्ट सायकोलॉजिकल जो नंबर आहे 23,000 त्याच्या आसपास मार्केट ऑलरेडी आलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण ह्या चॅनलला ऑब्झर्व करायला गेलो तर चॅनलमध्ये प्रत्येक टाईमला ज्यावेळी पण मार्केट ह्या चॅनलपाशी गेलं आहे, ऑलमोस्ट तिथं रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटलेत. मल्टिपल टाईम ह्याच्यामध्ये रिव्हर्सल बघायला भेटलेत. आणि एकदा का ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट गेलं 23,150च्या आसपास आणि जर का ह्या चॅनलला जर का त्यानं ब्रेक दिला, रेजिस्टन्स ब्रेक केला, सस्टेन राहिला, तर मार्केट आपलं एक नवीन ऑल टाईम हाय क्रिएट करायला लवकरच जाऊ शकते. बट जर का ह्याच्या आसपास जर का कुठल्या प्रकारे फेक ब्रेकआउट किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे रिव्हर्सल बघायला भेटलं देन आपलं मार्केट जे आहे ते परत थोडंसं डाऊन साईडला पुलबॅक घेताना आपल्याला बघायला भेटू शकते. आता एवढी स्ट्रॉंग कॅन्डल ह्याच्यामध्ये तयार झाले आजच्या डेला. तर उद्याच्याला जर का आपण बघायला गेलो तर चान्सेस आहेत की मार्केट गॅप अप ओपन व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. त्याच्या आधी थोडंसं आपण डेटा बघायला गेलो, FIS डेटा, DIS डेटा, तर FISने ॲग्रेसिव्हली याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग केली आहे. याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर FISने इंडेक्समध्ये चांगले ह्याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग बघायला भेटली. त्यानंतरनं कॅश मार्केटमध्ये पण त्यांची चांगली बाईंग झालेली आहे. आणि कुठे ना कुठे त्याच्यामुळं पण मार्केट थोडंसं आपल्याला अपसाईडला पुलबॅक बघायला भेटतो आहे. आणि जर का मार्केट उद्याच्याला मोठा गॅपअप झाला 23,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, हे मी तुम्हाला टेलिग्रामला वॉर्न पण केला होता की याच्यामध्ये मार्केट आलं की थोडंसं अलर्ट राहू शकतं आहे. मार्केट एक्झॅक्टली त्याच्या आसपासच मार्केट काय झालं, थोडंसं पॅनिक म्हणजे डाऊन साईडला रिव्हर्सल आलं. अदरवाईज मार्केट आज स्ट्रॉंग होतं. एक शॉर्ट कवरिंग ह्याच्यामध्ये चांगली बघायला भेटली आणि 22,615च्या वरती जसं मार्केट सस्टेन राहिला त्यानंतरनं मार्केटमध्ये चांगली मोमेंटम आली होती. ओके, तर कालचा व्हिडिओ ज्यांनी पण बघितला असेल, व्यवस्थित बघितला असेल, त्यांना चांगला फायदा झाला असणार. बट नुसतं लेवल्स बघून त्यामध्ये प्राईस ॲक्शन बघून जर का ट्रेड नाही करायचं, स्टार्टपासून व्यवस्थित त्याला बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये कोणते पॉईंट मी डिस्कस करतो आहे, मला कोणते पॉईंट एक्सप्लेन करायचे आहेत ते तुम्ही थोडंसं फोकस करा, विचार करा. आता जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये जर की आपलं जे मार्केट आहे हे नियर टू एक सायकोलॉजिकल नंबरच्या आसपास आहे. दोन गोष्टी असू शकतील की बऱ्याच जणांनी आज कॅरी केली असेल पोझिशन कॉल साईडच्या किंवा त्याने पुटला शॉर्ट केले असतील ह्या एक्सपेक्टेशनमध्ये की मार्केट उद्याच्याला गॅपअप ओपन होऊ शकते. इफ जर का त्याच्याप्रमाणे जर का मार्केट मोठा गॅपअप झाला तर त्यांना बसल्या बसला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे प्रॉफिट बुक करायची प्रोबॅबिलिटी जास्त असू शकते. आणि जर का मार्केट उद्याच्याला मोठा गॅपअप झाला, मोठा गॅपअपचा अर्थ असतो की मोर दॅन 50 पॉईंट 100 पॉईंटचा का मोठा गॅपअप झाला आणि कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बघायला भेटलं आणि जर का मार्केटनं तो गॅप जर का सस्टेन नाही राहिला तर आपल्याला एक पॅनिक बिहेवियर, पॅनिक पुल डाऊन मार्केटमध्ये बघायला भेटू शकते. तर हे व्हेरी इम्पॉर्टंट असेल. जर का गॅपअप झाला बट सस्टेन झाला तर साईडवे आणि अपसाईड मोमेंटम किंवा डाऊनसाईड मोमेंटम, बट सस्टेन नाही झाला तर आपल्याला एक रिव्हर्सल बघायला भेटू शकतं आहे. इफ एनी रिझन मार्केट जर का गॅप डाऊन ओपन झाला आणि कुठल्याही प्रकारे 22,800 पासून 22,861च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बघायला भेटलं तर मार्केटमध्ये एक रिव्हर्सल बघायला भेटू शकतं. त्या लेवलला आपण तशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा चुकून जर का मार्केट जर का मोठा गॅप डाऊन झाला आणि 22,740 पासून 22,760च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बघायला भेटला देन त्याही लेवलला आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. दोन्ही लेवलला जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बनला तर. आणि लास्ट लेवल आहे व्हेरी स्ट्रॉंग लेवल आहे. जर का त्या लेवलच्या आसपास कधी पण मार्केट आला 22,527 पासून 22,615च्या आसपास तरी पण आपण ह्या लेवलपासून जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बनलं तर ह्या तिन्ही लेवलला रिव्हर्सल ट्रेड प्लॅन ठेवायचा आहे. मार्केट ऑल टाईम हाय ब्रेक केला आहे. ॲग्रेसिव्हली शॉर्ट करायला जायचं नाही आहे ॲज अ पोझिशनल. बट इंट्राडेमध्ये जर का आपल्याला कुठेतरी रिव्हर्सल बघायला भेटला, पुलबॅक बघायला भेटला तर आपण स्कॅल्पिंगमध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो.
आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आणि जर का ह्याच्यामध्ये लेवल्समध्ये कोणते चेंजेस झाले, बिकॉज करंटली आपल्याला कुठल्या प्रकारे सेलिंग झोन दिसत नाही आहे, कारण की मार्केट आपलं ऑलरेडी ऑल टाईम हायला आहे. ज्यावेळी सेलिंग झोन आपल्याला दिसतील त्यानंतर तुम्हाला जे टेलिग्रामवरती भेटतील. ओके, तर आता तर देऊ नाही शकत, बट टेलिग्रामवरती जरूर भेटतील. तर त्यासाठी तुम्ही टेलिग्रामला चॅनल जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तिथून तुम्हाला अपडेट भेटून जातील. आता येऊया आपण बँक निफ्टीमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की निफ्टीला सपोर्ट करणार असेल, निफ्टीला जर का वर जायचं असेल तर बँक निफ्टी एक असा कॉम्पोनंट आहे. जर का बँक निफ्टी पण अपसाईडला गेला, निफ्टी पण अपसाईडला गेला, तर चान्सेस व्हेरी हाय की मार्केट अपसाईडला जाऊ शकते. हे कालच्या व्हिडिओमध्ये आपला बोललो होतं, आपण डिस्कशन आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण केलं होतं तशा गोष्टीचं. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर इथं एक पॅनिक सेल ऑफ आला होता, त्यानंतर कन्सॉल्टेशन झालं होतं, मल्टिपल कन्सॉल्टेशन झालं होतं. आणि कालच्या डेलाच आपण डिस्कस केलं होतं, ज्यावेळी पण ही रेंज ब्रेक होईल इधर अपसाईड ऑर डाऊनसाईड एक चांगली मोमेंटम टूवर्ड्स 49,000पर्यंत येऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या डेलाच मार्केट त्या लेवलमध्ये आलं आहे आणि ह्याचं जे आपण प्लॅनिंग होतं हे कालच केलं होतं. जर का ह्याच्यावरून जर का कोण ट्रेड केला असेल, त्यांना चांगला प्रॉफिट झाला असेल, देन कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही लाईक पण करू शकता, बिकॉज ऑल गोष्टी ह्याच्यामध्ये डिस्कस पण केल्या होत्या. तशा प्रकारे मार्केटमध्ये चांगली मोमेंटम पण आलं आहे, बट आता ह्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सच्या आसपास मार्केट आलेलं आहे. 49,000पासून ऑलमोस्ट 49,600च्या आसपास एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया आहे. मे बी मार्केट त्या लेवलच्या आसपास हॉल्ट क्रिएट होऊ शकतं किंवा एक चांगली अशीच मोमेंटम बघायला भेटेल, बट हॉल्ट व्हायची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आहे, कारण की सायकोलॉजिकल नंबर आहे. बट सायकोलॉजिकल नंबर जर का ब्रेक आणि सस्टेन झाला, ऑलरेडी निफ्टी ऑल टाईम हायला आहे. ज्यावेळी निफ्टी ऑल टाईम हायला असते त्यावेळी बँक निफ्टी थोडंसं प्रेशरमध्ये बघायला भेटलं आहे, आणि ज्यावेळी बँक निफ्टी ऑल टाईम हायला जाते त्यावेळी निफ्टी थोडंसं प्रेशरमध्ये बघायला भेटलं होतं. तर इंटरेस्टिंग आहे की आता बँक निफ्टीच्या ऐवजी निफ्टी आपल्या ऑल टाईम हायला गेल्या, तर निफ्टीमध्ये एक चांगली मोमेंटम एक्सपेक्टेड आहे आणि बँक निफ्टीमध्ये थोडंफार रेंज बाउंड मार्केट एक्सपेक्टेड आहे, कारण की रेजिस्टन्सच्या आसपास आले. जर का ह्याच्यामध्ये जर का मोठा गॅपअप झाला, सिमिलर सिनारिओ राहील निफ्टी सारखाच, की जर का एवढी मोठी रॅली बघून बऱ्याच जणांनी त्यांचे जे पोझिशन असतील हे कॅरी केले असतील, कॉल बाय केले असतील किंवा पुट शॉर्ट केले असतील. जर का मोठा गॅपअप झाला कुठल्याही प्रकारे 49,000च्या वरती जर का मार्केट ओपन झालं, 49,213पासून 49,600च्या आसपास कुठं पण मार्केट ओपन झालं, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनलं आणि जर का गॅप सस्टेन नाही झाला तर ह्याच्यामध्ये एक पॅनिक डायरेक्ट डाऊन साईडला मोमेंटम बघायला भेटू शकते. आणि जर का मार्केट 49,000च्या आसपास जर का सायकोलॉजिकल नंबरच्या आसपास जर का बघायला भेटलं तर तिथं पण एक आपल्याला पॉज बघायला भेटू शकतो आहे. ओके, तर ह्या दोन लेवलला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. 49,000च्या आसपास तर काय ट्रेड प्लॅन नाही करू शकत, बट जर का 49,213पासून 49,600च्या आसपास जर का मार्केट आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का 49,600चं लेवल मार्केटनं सस्टेन केलं, कन्सॉल्टेशन करून ब्रेक केलं आणि अपसाईडला गेला, तर आपण याच्यामध्ये स्कॅल्प अपसाईडला करू शकतो. आणि आपलं अल्टिमेट टार्गेट राहणार जर का मार्केट 49,880पासून 50,000च्या आसपास जर का मार्केट आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन ह्या लेवलच्या आसपास जर का दाखवला, देन आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जोपर्यंत 50,000चं लेवल अपसाईडला ब्रेक नाही करत आहे आणि सस्टेन नाही राहत आहे, तोपर्यंत अपसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये करायचं नाही आहे. इफ मार्केट जर का गॅप डाऊन ओपन राहिला, कुठल्या प्रकारे 48,300पासून 48,464 जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला किंवा सेकंड लेवल आहे हे स्ट्रॉंग लेवल आहे, ऑलमोस्ट 48,140पासून 48,210च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, तर आपण ह्या दोन्ही लेवलला रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो. ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस असतील देन आपलं जे टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती तुम्हाला जरूर अपडेट देण्यात येईल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.